ते लावून घेऊया. ओके, ही इथे चाळणी दिलेली असते. ही जी चाळणी आहे, या चाळणी याच्यासाठी दिलेली असते की जर तुमच्या औषधामध्ये जर तुम्ही काहीतरी कचरा वगैरे कचरा वगैरे असेल तर ते याच्यामध्ये अडकतं आणि जेणेकरून ते ब्लोवरला ब्लॉक करू नये म्हणून ही चाळणी दिलेली असते. ओके, कचरा वगैरे असेल औषधामध्ये तर त्याच्यात अडकते. ओके, तो त्याच्यामध्ये पुन्हा पाहू शकता तुम्ही एक नळी आहे. ओके, तर या नळीतूनच ते ब्लोअरमध्ये जात असतं. ओके, ही नळी राहू द्या इथं. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे याच्यामध्ये पेपरवर्क सुद्धा दिलेला आहे. मोबाईलमध्ये तुम्ही काही पेपर बघितलं का, याच्यामध्ये असतं पेट्रोलच्या आतमध्ये. ओके, पेपरवर्कमध्ये तुम्हाला जनरल माहिती मिळत असेल की पेट्रोल पंप कसं चालतं, त्याच्यामध्ये कोणकोणते इक्विपमेंट आहेत, कोणकोणते पार्ट आहेत, कंटेंट आहेत, हे तुम्हाला बहुतेक याच्यामध्ये दिसत असेल. काय मला माहिती नाही, वाचून घ्यायचं एक वेळा. मला तर वाटतं वाचून घ्यायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला सगळी माहिती होऊन जाते. तर नवीन वापर करत असेल तर त्यांच्यासाठी आहे. ओके, आणि याच्या मला वाटतं वॉरंटी कार्ड सुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे. वॉरंटी कार्ड असेल. हो, आणि असे हे पेपरवर्क तुम्हाला मिळतं. ओके, तर हे स्क्रूज आहेत, याच्या सहाय्याने तुम्ही हे ज्या गोल घरंग आहेत, हे रिंग्स आहेत, यांना फिक्स करू शकता, ढिला किंवा फिट करू शकता, फिक्स करू शकता. आणि हे आहे मित्रांनो इंजिन, याच्यावरच हे चालतं. ओके, मला वाटतं हे ट्रान्सफॉर्मर वगैरे आहे. हे हा पार्ट तुम्ही रिमूव्ह करू शकता, जसं की जाऊ द्या वगैरे. आणि हे आहे डिझेलची नळी, इथून डिझेलचा सप्लाय आपण चालू किंवा बंद करू शकतो. ओके, आणि यासुद्धा काहीतरी अरेंजमेंट्स आहेत, मला याची एवढी माहिती नाही. आणि हे बघा मित्रांनो, इथं जे आहे ना, इथं दोरी गुंडवून आपण याच्यामध्ये मला एकदा प्रत्यक्ष यालाच आपण डोळी गुंडवत असतो. अशा प्रकारे आपण डोळी यांना गुंडळायची आहे.